सध्याच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला कशाने कशाचे तरी टेन्शन असते। बऱ्याच जणांना रोज रात्री किंवा संध्याकाळी डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो। मात्र सतत होणाऱ्या डोकेदुखी मागे बरीच वेगवेगळी कारणे असू शकतात। एकदा डोकेदुखी सुरू झाली की बरेच जण स्वतः गोळ्या औषधे खाऊन त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत असतात, तर अगदी मोजकेच जण गांभीर्याने विचार करतात। मात्र अशा प्रकारे सततची डोकेदुखी धोकादायक ठरू शकते। त्यामुळेच याची नेमके कारणे काय असू शकतात आणि यावर नेमके उपाय देखील काय करता येऊ शकतात, याबद्दल कोल्हापुरातील फिटनेस ट्रेनर सागर गाताडे यांनी माहिती दिली आहे। सध्या लोकांची वाढती डोकेदुखी बघता डोकेदुखीवर मात करणं ही काळाची गरज बनली आहे। तर ही डोकेदुखी बहुतांश वेळा हायपोनेट्रिमिया याच्यामुळे होऊ शकते। हायपोनेट्रिमिया म्हणजे काय? हायपोनेट्रिमिया म्हणजे शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी होणं आणि त्याच्यामुळे ही डोकेदुखी होते। आता तसं बघायला गेलं तर डोकेदुखी ही 90% वेळा हायपोनेट्रिमियामुळेच होते। म्हणून शरीरामध्ये सोडियमच्या लेवल नियंत्रित ठेवणं ही आपली गरज बनली आहे। आता या लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे आपण बघू। तुम्ही जर व्यायाम करणाऱ्यांपैकी येत असाल किंवा तुम्हाला सतत घाम येत असेल किंवा तुम्हाला हेवी युरिनेशनचा जर त्रास होत असेल तर तुमच्या शरीरामधील सोडियम लेवल कमी होत आहे, कारण की घामावाटे आणि युरिनेशनच्या थ्रू तुमच्या बॉडीमधलं सोडियमचं प्रमाण कमी होत आहे। तर त्यासाठी तुम्हाला सॉल्टेड लेमन ज्यूस हे ड्रिंक घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये सिंपल तुम्ही एका ग्लासमध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये लिंबू पिळून हे तुम्ही जर ड्रिंक घेतला तर तुम्हाला हायपोनेट्रिमियाचा त्रास कमी होईल। तुम्हाला शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स नीट ठेवणं खूप गरजेचं आहे। याच्यासाठी तुम्ही नारळ पाणी म्हणजे शहाळ्याचं पाणी सुद्धा पिऊ शकता। याच्यामध्ये असणाऱ्या पोटॅशियमच्या लेवल्स तुमच्या बॉडीला चांगल्या हायड्रेटेड ठेवतील, ज्याच्यामुळे तुम्हाला हा हायपोनेट्रिमियाचा त्रास उद्भवणार नाही। या हायपोनेट्रिमियापासून वाचण्यासाठी आपण तिसरा उपाय बघतोय, तो म्हणजे सॉल्टेड बटर मिल्क। सॉल्टेड बटर मिल्क म्हणजेच ताक। आता हे ताक बनवताना तुम्हाला दरवेळेपेक्षा पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पांढरं मीठ आणि त्याच्यासोबत पिंक सॉल्ट सुद्धा यूज करायचा आहे। याच्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स मेंटेन राहील आणि तुम्ही डोकेदुखीपासून मुक्त व्हाल, म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये परत हायपोनेट्रिमिया होण्याचे चान्सेस खूप कमी होतील। दरम्यान ही डोकेदुखी सहनशक्तीच्या पलीकडे जात असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे देखील सागर गाताडे यांनी स्पष्ट केलंय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।